हे पहा, मी आज आपल्यासमोर नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. दुसऱ्या मजल्यावरती पती, पत्नी आणि त्यांची मुलगी राहत होती. एके दिवशी त्या मुलीच्या आईने त्या मुलीला एक छोटंसं काम सांगितलं. हे राहिलेले शिळी भाजीचं पातेलं खाली टाकून दे. ती मुळातच दुसऱ्या मजल्यावर राहत होती. बघा आता गमत. मग तिने आईने जे सांगितलं ते पातेलं घेतलं, शिळी भाजी होत्यात, आणि दुसऱ्या मजल्यावरती टाकायला उभी राहिली टाकण्यासाठी. आईने सांगितलं होतं की कोण येतंय का जातंय का बघ आणि नंतरच टाक. मग मुलीने देखील ठरवलं आईने जे सांगितलं तेच आपण करायचं. मुलगी तशीच उभी राहिली थोड्या वेळ. थोड्या वेळाने एक पांढरा शुभ्र कपडेवर परिधान केलेला एक व्यक्ती येत होता. तेवढ्यात तो व्यक्ती जवळ आला आणि त्या मुलीनं आपल्या हातातलं पातेलं खाली ओतून दिलं. ते पातेलं बरोबर त्याच्या अंगावर ओतून दिलं. तो व्यक्ती सरळ वरच्या मजल्यावर आला आणि तिच्या आईला म्हणाला, तुमच्या मुलीनं हे काय केलं बघा. तो रागावला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी काहीच केलं नाही, माझी चूक काहीच नाही, जे आईनं मला सांगितलं तेच मी केलं. आई मला म्हणाली होती तू कोण येते का जाते का बघ, नंतरच ते पातेल टाक. दुसरी गोष्ट सांगायचे म्हटलं तर, मी एका दुकानात गेलो असताना एक छोटीशी मुलगी पिंटी माझ्या समोरून जात असताना मी म्हणलं, ए बाळा पिंटी, पळू नको, तू पडशील. त्यावर तिच्याजवळ उभा असलेला व्यक्ती म्हणाला, ती पिंटी नाही पेट्टी आहे. मी म्हटलं, सॉरी अंकल. त्यावर तो व्यक्ती म्हणाली, मी अंकल नाही, आंटी आहे. तेव्हा हा विनोद आपल्याला कसा वाटला हे आपण जरूर शेअर करा. सांगायचं तात्पर्य हे की विनोदातून आपल्याला जे मानसिक ताणतणाव असतात ते नष्ट होतात आणि त्यासाठी विनोद ऐकायचे असतात. एवढेच मी इथे सांगू इच्छितो.